अजितदादाच्या कृपेने भव्य अशी शाळा सुसज्ज होत आहे. 925 इतका पट या शाळेचा आता झालेला आहे. माझ्याकडे बसायला विद्यार्थ्यांना जागा नाही. फेस मशीन विद्यार्थ्याची की विद्यार्थी शाळेत आल्याबरोबर त्याने त्या मशीनच्या बरोबर उभा राहिला की त्याचा त्याचा फेस निघतो आणि पालकाला मेसेज जातो की मुलगी माझी शाळेत पोहोचलेली आहे. शाळेमध्ये 42 CCTV बसवण्यात आलेले आहेत सुरक्षित दृष्टीने मुलांच्या. दादानी मान्य केलं की ज्यावेळेस जूनला शाळा चालू होईल त्यावेळेस मी पहिलं फुल द्यायला मी तिथे येणार आहे. माझ्या शाळेमध्ये हाऊसफुलचा बोर्ड मी लावण्यात आलेला आहे. कारण गेल्या वर्षी मुलं 855 हा पट होता या शाळेचा. चालू वर्षी 925 इतका पट या शाळेचा आता झालेला आहे. माझ्याकडे बसायला विद्यार्थ्यांना जागा नाही. या शाळेमध्ये आता सुरुवातीला पहिल्यांदा नाविन्यपूर्ण म्हणलं तर फेस मशीन विद्यार्थ्याची की विद्यार्थी शाळेत आल्याबरोबर त्याने त्या मशीनच्या बरोबर उभा राहिला की त्याचा फेस निघतो आणि पालकाला मेसेज जातो की मुलगी माझी शाळेत पोहोचलेली आहे. आणि त्याच पद्धतीने शाळा सुटल्यावर सुद्धा मुलांनी त्या मशीन पुढे जाऊन उभा राहायचं आहे आणि उभा राहिलेल्या पालकाला मेसेज जातो की आता शाळा सुटलेली आहे. त्यामुळे पालक मुलांना न्यायला आपल्या शाळेमध्ये येतात. त्या दृष्टीने यावर्षी शाळेमध्ये 42 CCTV बसवण्यात आलेले आहेत सुरक्षित दृष्टीने मुलांच्या. बाहेरही बाजू कव्हर केलेली आहे आणि जवळजवळ 27 वर्ग खोल्या आहेत. 27 वर्ग आहेत. या सगळ्या वर्गाने प्रत्येक वर्गामध्ये CCTV बसलेला आहे आणि त्याचं कार्यालय माझ्या मुख्याध्यापक या कार्यालयामध्ये 42 CCTV एकत्र ठिकाणी एका स्क्रीनवर केलेले आहेत. आणि तिथं बसून मला समजतं की बाबा अगदी किचनसहित की किचनमध्ये काय चाललं आहे, भात मुलांना खाण्यायोग्य झाला आहे काच, वेळ किती झाली, शिजवणं चालू आहे का, भाज्या चांगल्या स्वच्छ करतात का, तांदूळ धुतात का त्या किचनवाल्या मावशी, हे सगळं या बाबीकडे माझं या CCTVद्वारे लक्ष राहणार आहे. या शाळेची एवढी पटसंख्या होती, पहिल्या दिवशी हाऊसफुलचा बोर्ड लागतो, तर काय कारण आहे? या शाळेमध्ये आता जवळजवळ आसपासच्या एक 7 ते 8 गावामधील विद्यार्थ्यांच्या 10 ते 12 गाड्या येत आहात, वाहने येतात. तिथून मुलं इथं येतात आणि इथं येण्याचं कारण म्हणजे इथं नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, NMM परीक्षा, इथं खात्रीशीर या शाळेचा निकाल लागलेला असतो. कारण प्रत्येक वर्षी 15 ते 20 मुलं स्कॉलरशिपला इथं त्यांचं प्रवेशपात्र होतातच. अगदी सैनिक स्कूलला 2-3 मुलं पात्र होतात. तालुक्याचा कोटा नवोदयाला 5 असतो, त्यात पापरी शहरातला 1 ते 2 विद्यार्थी पापरीचाच असतो. तालुक्याला 5चा कोटा असतो तरी 2 विद्यार्थी इथलेच असतात. आणि प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्ह्यामध्ये पहिली दुसरी विद्यार्थिनी या पापरी शाळेची आहे. त्यामुळं हा निकाल प्रसिद्धी पेपरच्या बातम्या मोबाईलला फेसबुक पेज केलेला आहे, त्याच्यावर बघून या शाळेचा यायचा मुलांचा पालकांचा ओढा वाढलेला. इथे पापरी शाळेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आवर्जून भेट दिली आणि ते भेट देत असताना आम्ही गावकऱ्यांनी त्यांना आणि ते शिक्षकांनी इथं सांगितलं की दादा इथे क्रीडांगण नाही आहे. त्यामुळं दादाने लगेच दुसऱ्या दिवशी 2.5 एकर क्रीडांगणाला जागा दिली व 2 कोटीचं बांधकामाला दिलं. त्यामुळं इथे भव्य अशी अजितदादाच्या कृपेने भव्य अशी शाळा सुसज्ज होत आहे. आणि त्या दादाचं जेवढं म्हणजे आभार मानावं तेवढं कमी आहेत. इथे पटसंख्या 1100 आहे. अशी कुठं जिल्ह्यामध्ये शाळाच नाही. दादा या ठिकाणी आले होते, त्यांनी भेट देखील दिली होती, तर काय नेमक्या आठवणी आहेत तुमच्यावर? दादा इथे आले होते तर दादाने अक्षरशः प्रत्येक मुलांना जाऊन स्वतः तू काय कितवीला आहेस, तुझं नाव काय आहे, इकडं भात कसा शिजवला जातो, सगळ्या बारीक लक्ष दादाने दिले. कम्प्युटर रूम बघितली आणि इथं मोठ्या प्रकारे कौतुक करून दादाने लगेच एवढा मोठा निधी मराठी शाळेला दिला. त्यामुळे आमच्या पापरीगावचे नाव दादामुळे नावलौकिक झाला. दादाचा आम्ही खूप मी स्वतः 14 जानेवारीला मी तिथं आभार मानायला आम्ही गेलो होतो आणि दादानी मान्य केलं की ज्यावेळेस जूनला शाळा चालू होईल त्यावेळेस मी पहिलं फुल द्यायला मी तिथे येणार आहे असं त्यांनी मान्य केलं. आता इमारत तेवढी खंत राहिली आणि आता या शाळेचे पूर्ण बांधकाम झाल्यानंतर
त्यांची सुविज्ञ पत्नी सुनित्राताई उपमुख्यमंत्री या येतील आणि उद्घाटन करतील.